सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। मॅचला होती सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिलाच या चेंडूवरती लीडिंग एज घेत बॉल जाईल सीमारेषा, दरम्यान सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी दमदार खातं। जसं खातं ओपन केलं होतं ना मोतीराम शेठ टोंबरे साहेबांनी, त्याच पद्धतीनं चौकारानं खातं ओपन करतोय फलंदाज राजेश या मोसमामध्ये बराचसा बहरात आहे। आपण कसलकंची स्पर्धा देखील पाहिली, आक्रमकता या फलंदाजाची आपण त्या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग होत असताना आपण पाहिलेली आहे। आणि तोच राजेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक दत्ता चिकाटीने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आणि त्याला चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल। फटका समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्या दिशेमध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं थोडंसं कठीण आणि फटका फसला। पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती राजेशनं महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली आहे। या ठिकाणी मी आतिश शेरुणकर यांना विनंती करेन निखिलजी प्रबलकर यांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं। निखिलजी प्रबलकर यांचे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल। मी आतिश शेरुणकर यांना विनंती करेन की आपले शुभ असे आपण निखिलदादा प्रबलकर यांचे शुभ सन्मान करावं। नवतरुण मित्रमंडळ भरोसे आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि ही स्पर्धा घडवण्यासाठी अगदी लीड केलं होतं सुरुवातीला दीपकदादा देवगरे आणि कल्पेश प्रबलकर असतील, रुपेश प्रबलकर असतील आणि निलेशजी बहुड असतील, आतिशजी हिरुणकर असतील, या सर्वांनी प्रचंड मेहनत सुरुवातीला घेतली। त्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग दाखवला। मग त्यामध्ये आपण पाहिलं तर निखिल प्रबलकर असतील, विक्रांत शिंदे असतील, योगेश प्रबलकर असतील, श्रीकांत शिंदे असतील, मारुती देवगरे असतील, महेश प्रबलकर, तानाजी प्रबलकर, अविनाश सुतेकर, दीपकजी देवगरे, निलेशजी बहुड, महेंद्र पार्टे, आतिश हिरुणकर, चंद्रकांत प्रबलकर, धनाजी हिरुणकर, शिवाजी प्रबलकर, नवनाथ मोरे, संदेश जाधव, प्रशांत प्रबलकर, मनीष प्रबलकर, मयूर प्रबलकर, राज प्रबलकर, किरण प्रबलकर, विराज प्रबलकर, गौरव प्रबलकर, करण प्रबलकर, केशव जाधव, जितीन प्रबलकर, प्रथमेश प्रबलकर, सूरज मोरे, नारायण हिरुणकर, गणेश रेड्डी आणि ऋषिकेश पवार या सर्वांनी सहभाग दाखवला। आणि सुरुवातीलाच पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतो, व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती। आणि त्यानंतर आपण पाहतो एक चांगली स्पर्धा या ठिकाणी घडत असताना राजेंद्र प्रबलकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। बॉल तयार, ब्लॉक हॉलला टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीनं। 19 धावफलक जाऊन पोहोचल ते 6 या धावसंख्येवरती। राजेंद्र प्रबलकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं। अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं। येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलंय। फटका यावेळेला साबेमध्ये बडी मछली जाल में असं वाटलं होतं पवन ची महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त करण्यात येईल। हाच तो सितारा ज्यानं अगदी कसलगंजची नाईट स्पर्धा गाजवली होती। स्वतःच्या जोरावरती भोकरपाड्यासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी पराभूत केलं होतं आणि त्याच गोल्डन विकेट असं वाटलं होतं झेल त्या ठिकाणी घेतलं जाईल, परंतु ड्रॉप झालं आणि आता कोंदिवडे टीम साठी डोकेदुखी चालू होईल। कोंदिवडे टीम साठी आता डोकेदुखी इथून पुढे चालू होईल। 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 8 धावा धावफलकावरती। पॅडल स्वीप जसं मोतीराम शेठ टोंबरे यांनी पॅडल स्वीप मारला ना, तो पॅडल स्वीप मारण्यामध्ये माहिर आहे हा फलंदाज। आणि हा चांगला फटका जखमेवरती मीठ चोळलं। या अगोदरच मी उल्लेख केला की कसलगंजची स्पर्धा आपल्या स्वतःच्या जोरावरती आपल्या स्वतःचे दमखम दाखवत या फलंदाजानं आपल्या सुपर 5 मध्ये आपल्या स्वतःच्या गावच्या संघाला विघ्नहर्ता पुंजे टीमला त्यांनी पोहोचवलं होतं आणि त्याची जे ड्रॉप झाल्यानंतर आता जखमेवरती मीठ चोळतोय। षटकार येतो, षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल
ते 14 या धावा संख्येवरती. पवन गायकर एक हार्ड हिटर फलंदाज आहे, स्टायलिश फटके त्याचे आपण कित्येक मैदानावरती पाहिलेत आणि त्याचं जेल ड्रॉप झाल्यानंतर तो आता आक्रमणाला त्यांनी सुरुवात केली आहे. हा ट्रॅकर होता, त्याला पुल केलं आणि पुल सक्सेसफुल होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती दत्ता तयार. पंचांनी त्या ठिकाणी बोट उंच केलं आणि फलंदाज पवन त्या ठिकाणी होईल बाद. वेळात वेल काढून बहुमूल्य वेल या ठिकाणी मोतीराम शेठ टोंबरे साहेबांनी या स्पर्धेला दिला. राहुलजी मोरे आणि जिथे जिथे आम्ही हे नेहमी उल्लेख करतो, जिथे जिथे मोतीराम शेठ टोंबरेंना तिथे तिथं अजिंक्यदादा देशमुख यांना आपण सातत्यपूर्वक पाहत आलो. कित्येक वर्ष ही एवन जोडी आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणार आहे कणखर नेतृत्व आपण कित्येक स्पर्धेमध्ये असेल. प्रत्येकाच्या सुखदुःखात अगदी शुभ कार्यात प्रत्येकाच्या अगदी सुखात दुःखात अगदी कणखर हे नेतृत्व आपण जात असताना आपण पाहिलं. आणि पुन्हा एकदा मोतीराम शेठ टोंबरे साहेब आपला वेलात वेल काढून आपला बहुमूल्य वेल आपण या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून साहेब आपले आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. अजिंक्यदादा देशमुख, त्यानंतर राहुलजी मोरे, तुमचं देखील प्रेम आमच्यावरती सदैव असंच राहू द्या. आणि जो वेलात वेल बहुमूल्य वेल तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले मनपूर्वक नवतरुण मित्रमंडळ वरोसे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपले आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. या अगोदर झेल ड्रॉप झाला होता, परंतु एसटी रक्षकांनी ती चूक राजेंद्र प्रबलकर यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी असेल. तुम्हाला देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. एक जीवनदान मिळालं होतं पवन गायकरला, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती थोडीशी हलकी एज लागली आणि ते ओळखलं. रमेश पारदे यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. काय तीक्ष्ण नजर आहे. आम्हाला देखील इथनं वाटलं नव्हतं की एज लागली की नाही. आणि त्यानंतर पंचांनी बोट उंच केलं आणि रमेश पारदे यांचं देखील मनपूर्वक कौतुक आपण या ठिकाणी करतोय. खूप चांगले अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 14 धावा आहेत त्या धावफलकावरती. आता रोहित गायकर वरती पूर्णपणे जबाबदारी. नवीन फलंदाज प्रसाद बंड्या या नावानं तो प्रसिद्ध आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. टोपण नाव बंडे या नावानं त्याला ओळखलं जातं. परंतु या बॉलच देखील महत्वाची विकेट. जसा फलंदाज पवन गायकर बाद झाला ना तशी महत्वाची विकेट इथे रोहितनं देखील गमावली आणि अजून एक हादरा मिळतोय बॅटिंग करत असताना पुणे टीमला. सचिन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन मुंबईकर यांनी बराचसा क्रिकेट गाजवलाय. राजेंद्र प्रबलकर यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. रमाकांत प्रबलकर यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती बसावं. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आगमन या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मी महेंद्र पार्टे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्य आपण राजेंद्र प्रबलकर यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं.
राजेंद्र प्रबलकर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तदनंतर श्रीकांत शिंदे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी श्रीकांत शिंदे यांना विनंती करेन की आमच्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं, 14 होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट रोहित गायकर त्या ठिकाणी बाद झाला आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावतोय तो सचिन मुंबईकर. सचिन एक जुना चावल आहे लेकिन स्वाद होई, चांगला फटका, चौकार इथे त्याच्या बॅट मधून. बोला तयार. पुन्हा एकदा एज घेतली. चेंडूला वेग आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलं. खराब क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या क्षणाला अगदी चेंडूला त्या ठिकाणी अडवलंय. चेक करायचं का? चेक केलं जाईल त्या ठिकाणी. सेफ आहे. धावा मिळतील एकूणच 3 आणि या 3 धावेच्या मदतीनं 21 धाव आहेत त्या धावफलकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. संघासाठी 1 धाव सेव्ह केली परंतु 3 धावा जरूर मिळाल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 21 या धावसंख्येवरती. मोठा फटका घ्यायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येईल आणि धावफलक स्थिरावेल ते 21 या धावसंख्येवरती. 14 होता, एक चौकार आले, 18 झाले आणि 3. प्रोफेशनल स्कोरर आमच्या समोर त्या ठिकाणी बसलेत. चेतनजी भोईर एक उगवते स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय. चौक विभागामधील नडलगावचे सुपुत्र, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका यावेळी चांगला परंतु ऑन साइड मध्ये डीप स्कोरलेगच्या दिशेनं चेंडूला वाटचाल केली आणि त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये खूप चांगलं स्कोरिंग करताना आपण कित्येक स्पर्धेमध्ये चेतन भोईर यांना देखील पाहिलं आणि येणाऱ्या आगामी कालामध्ये नामांकित स्पर्धेमध्ये देखील त्यांचं नाव आपण आवर्जून ऐकणार आहोत. आणि जर तुमचं काम प्रामाणिक असेल ना, जर तुमच्या कामामध्ये तुमचा फोकस असेल तर नक्कीच तुमची प्रगती होत असताना तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. मोठा फटका परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. धावफलक स्थिरावेल ते 22 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. दुसऱ्या षटकामध्ये एकूणच धावा आल्या 8. 14 आणि 8च्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. चांगली स्कोरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, विकेट आली त्या ठिकाणी. म्हणजे विविध पेनचा वापर या ठिकाणी, विविध रंग असणाऱ्या पेनचा वापर या ठिकाणी चेतन भोईर या ठिकाणी करतायत. चांगली स्कोरिंग. विकेट आली त्या ठिकाणी. लाल पेन डब्ल्यू आणि त्यावरती वर्तुळ आकारात जो चिन्ह दिलाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे. प्रत्येक ज्यावेळी तुम्ही कोणते कार्य करताना त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे आणि ते कार्य या ठिकाणी चेतन भोईर यांच्या माध्यमातून एक चांगली स्कोरिंग या ठिकाणी होती. त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकं संपली या मैदानावरती. आपण जर विचार केला ना तर 35 ते 40 धावा जर इथून पुढे उभारल्या. अध्यापक आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहेत आणि 35 ते 40 धावसंख्येपर्यंत पोंजे संघ जाऊन पोहोचला ना तर त्या धावा अगदी आव्हानात्मक असतील. कारण की या मैदानावरती आपण पाहिलंय की ज्या वेळी धावसंख्येचा पाठलाग करत असताना
बऱ्याचशा टीमच्या बऱ्याचशा संघांचं दमछाक, बऱ्याचशा खेळाडूंचा दमछाक या ठिकाणी उडालाय, कारण की चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं अगदी कठीण आहे आणि त्या कारणास्तली मोठे फटके मारण्यास जो गोलंदाज भाग पडतात फलंदाजांना, त्यावेळी अगदी चेंडू सीमारेषा पलीकडे जात नाही आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत असताना आपण कित्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहिलंय. विकी बॉलिंग ट्रॅक वरती येतो, तिसरं षटक घेऊन बॉल तयार. धाव घ्यायची की नाही, धाव घ्यायची की नाही, दुधा मनस्थितीमध्ये होते. सचिन अगदी अर्धवट आला होता, परंतु अर्ध्या क्रीज मधून त्यांनी माघारपाली घेतली आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती, पॉपिंग क्रीज वरती तो सुखरूपपणे पोहोचला. डॉट बॉल होतोय. सुरुवात चांगली केली गोलंदाज विकी या गोलंदाजानं. ऑन स्ट्राईक वरती आहे बंड्या, चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. व्हाईट बॉल, पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. श्रीकांत शिंदे मेन पंचाच्या भूमिकेत, पंचाचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाबा या ठिकाणी धापलकावरती जॉईंट होतील. 2 धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 24 या धाबसंख्येवरती. पहिला चेंडू चांगला टाकला होता, स्तुती केली गोलंदाज विकीची, परंतु त्यानंतर थोडीशी सुमार दिशाहीन गोलंदाजी. दिशा आणि दशा याच्यामध्ये फक्त वेलंटीचा फरक आहे आणि ती दशा होत असताना आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळाली. फटका चांगला आहे, गोलूच्या वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 25 या अंकावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. बॉल तयार. विकी बंड्यानं या पटक्याला खेचलंय. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये क्षेत्ररक्षक हुशार आहेत, त्यांना माहिती आहे चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर वेट करत राहिलो, थांबला तो संपला असं म्हटलं जातं आणि त्याकरता तो वेगानं चेंडूवरती आला. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती. बॉल तयार. विकी लेग बाय स्वरूपात एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 27 या धावसंख्येवरती. एक धाव इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये, आपण सातत्यपूर्वक पाहतो आणि त्याच एकेरी धावेला प्राधान्य आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. विकी बॉलिंग ट्रॅक वरती जसा आला त्यांनी धावसंख्येवरती बंधन घातलं. एकच चेंडू त्याने खराब टाकला, त्यावरती वाईट आणि एक एक्स्ट्राची धाव देखील मिळाली, परंतु चांगलं कमबॅक त्याने देखील केलंय. दत्ता त्या ठिकाणी होता, चेंडूला उचलणार फेकणार, चांगली फेकी, अचूक फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धाव मिळेल एक. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 28 या धावसंख्येवरती. 28 धावा या ठिकाणी धावफलकावरती. बॉल तयार. पुन्हा एकदा सिंगल धाव, डबल धाव मिळते आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 30 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये एकूणच धावा आल्या 8. 14 आणि 8च्या बरोबरीनं धावफलकावरती एकूण धावा होत्या त्या 22 2 षटकाच्या अंती आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या केवळ 8 धावा आणि त्या 8 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 30 या धावसंख्येवरती. धावसंख्येवरती लगाम जरूर लावली, या धावसंख्येवरती रोख जरूर लावलाय, परंतु उर्वरित शेवटच्या येणाऱ्या स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमण केलं जाईल का, डेट ओव्हर मध्ये आक्रमण केलं जाईल का. फलंदाज बंड आणि त्याच्या सोबतीला खेळणारा सचिन, अपेक्षा असतील भरपूर चांगल्या या खेळाडूंकडून आणि ज्या अपेक्षांना साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करतील का. पवन गायकरची विकेट त्या ठिकाणी गमावली आहे. रोहित बाद झालाय
आणि राजेशनं देखील पहिल्या चेंडूवरती चौकार त्यांनी मारली आणि दुसऱ्या चेंडूवरती त्याने त्या ठिकाणी विकेट गमावली आणि अध्यापक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात होती, 14 होत्या. असं वाटलं होतं की 40, 45, 50 धावसंख्येचा उच्चांक गाठेल पहिल्याच मॅच मध्ये विघ्नहर्ता पुंजे हा संघ, परंतु कोंदडे टीमची गोलंदाजी दुसऱ्या षटकापासून चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आणि रोख लावलं धावसंख्येवरती आणि धावफलक स्थिरावेल ते 30 या धावसंख्येवरती. शेवटचं स्लॉग ओव्हर आणि स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमण केलं जाईल का? थोडं स्पीडअप करा पंच. चला कोंदडे टीम थोडं स्पीडअप घ्या प्लीज. पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो या ठिकाणी शेवटचं षटक वेदांत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. स्पर्धेचे सर्व आयोजक आपण या ठिकाणी पाहतोय, दीपकजी देवघरे असतील, त्यानंतर निलेशजी भौड, महेंद्रजी पार्टे, अतेशजी इरुणकर, चंद्रकांतजी प्रबलकर, धनाजी इरुणकर, शिवाजी प्रबलकर, नवनाथ मोरे, संदेश जाधव, प्रशांत प्रबलकर, मनीष प्रबलकर, मयूर प्रबलकर, राज प्रबलकर, निकेश प्रबलकर, विराज प्रबलकर, गौरव प्रबलकर, करण प्रबलकर, केशव जाधव, जितीन प्रबलकर, प्रथमेश प्रबलकर, सूरज मोरे, नारायण इरुणकर, गणेश रेड्डी आणि ऋषिकेश पवार हे सर्व आयोजक, कल्पेश प्रबलकर असतील, अजिंक्य भौड असतील, रुपेश प्रबलकर असतील, केदार तेलंगे असतील, किरण प्रबलकर असतील, हे सर्व आयोजक आपण या स्पर्धेच्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि सर्वांचं बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. त्या सर्वांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सूरज मोरे, त्यांना कोण विसरणार, त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये राहणार आहे. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. पहिला चेंडू वेदांतचा या ठिकाणी येतो वाईट. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी वाईट येत आहेत. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी वेदांत कडून आणि हा चांगला फटका विशेप मध्ये. आणि हा चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 37 या धावसंख्येवरती. विनोद शिंदे आणि किरण जाधव या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगल्या शुभेच्छा आयोजकांना आलेल्या आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय मोस्ट वेलकम. वरसाई वरोसे चषक, आई वरसाई वरोसे चषक 2025 मध्ये.
39 धावा आहेत त्या धावफलकावरती. राजेंद्र एरुणकर यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. फटका यावेळेस देखील चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 43 या धावसंख्येवरती. सुजितच्या बॅट मधून आलेला हा सचिनच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 2 चौकार सचिनने लगावले. एक तिहेरी धाव त्याच्या बॅट मधून आली आहे आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये करतो. पवनची विकेट जशी गमावली तर नंतर कांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी सचिन मुंबईकर या खेळाडूने घेतली आहे. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की जुना चावल लेकिन स्वाद वही आणि चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. सचिन मुंबईकर लांब लांब षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज. एक काल गाजवला होता सचिन मुंबईकर यांनी आणि परंतु हा फटका या ठिकाणी फसला होता आणि शेवटच्या मोक्याच्या क्षणाला त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे चाललाय चेंडू. 6 धावेसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. राजेंद्र एरुणकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. राजेंद्र एरुणकर यांचं आगमन या ठिकाणी या स्पर्धेला त्यांचं देखील आपण करूया मोस्ट वेलकम. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार चाललेला हा दुसरा षटकार आणि चांगली बॅटिंग. टाळ्या वाजवल्या जात आहेत अगदी डगआउट मधून आणि प्रत्येक खेळाडूला आवडेल असा खेळ केला तो सचिन मुंबईकर या फलंदाजानं. आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की हा लेजंड प्लेअर आहे. बराचसा अनुभव या खेळाडूकडे आहे. जशी राजेश पवन आणि रोहितची विकेट गमावली त्यानंतर अगदी स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी जबाबदारी घेतली आणि आक्रमकता काय असते ना त्यांनी शेवटपर्यंत दाखवली. शेवटपर्यंत लढणं काय असतं ते त्यांनी दाखवलं आणि बॅक टू बॅक आलेले हे शेवटचे 2 षटकार आहेत ना ते बरंच काही सांगून जातील या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच चौक आणि अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात भार्गवी 11 कांड्रोली आणि अंबिका चौक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. नेक्स्ट मॅच मध्ये देखील मजा पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी एकाच कॅलिबरचे ना एकाच दर्जाचे आणि दोन्ही टीम अगदी चौक परिसरामधील नामांकित संघ आहेत. अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात भार्गवी 11 कांड्रोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला उत्कर्ष मते आणि बाला गायकवाड आपण दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी पाठवायचे. या ठिकाणी मी कल्पेश प्रबलकर यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण राजेंद्र एरुणकर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. राजेंद्र एरुणकर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. या ठिकाणी मायेची उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.
55 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता पोइंजे या टीमनं आणि 10 बॉल मध्ये 27 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली. सचिन मुंबईकर या खेळाडूची वेदांचं महागडं षटक 25 धावा त्यानं शेवटच्या षटकामध्ये खर्च केला. तब्बल 4 वाईट 3 वाईट त्यांना पहिल्या चेंडूवरती टाकले होते आणि त्यानंतर थोडंसं दडपण आपण त्याच्यावरती पाहिलं आणि बाक आलेले शेवटचे 2 षटकार आहेत ना ते बरंच काही सांगून जातील. परंतु कोंदिवडे संघ तितकासा हार मानणारा नाहीये. कित्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या संघाने केली आहे. कर्जत परिसरामधील एक चांगला संघ. पाणी खूप चांगली स्पर्धा वरसाई चषक नवतरुण मित्र मंडळ वरोसे आयोजित आपण ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवातीला अगदी संकल्पना मांडली होती दीपकजी देवगरे, तदनंतर कल्पेश प्रबलकर असतील, बंटी बौड असतील, तदनंतर रुपेश प्रबलकर असतील, महेंद्र पार्टे असतील, यांनी ही संकल्पना मांडली आणि तदनंतर किरण प्रबलकर, तदनंतर आपण पाहिलं आतेश येरुणकर असतील, धनाजी येरुणकर असतील, शिवाजी प्रबलकर असतील, केदार तेलंगे असतील, त्यांच्या समवेत संदेश जाधव असतील, प्रशांत प्रबलकर असतील, मनीष प्रबलकर, राज प्रबलकर असतील, विराज प्रबलकर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी होत असताना आपण पाहिली. चंद्रकांत प्रबलकर असतील यांची प्रचंड मेहनत आपण या स्पर्धेला होत असताना सातत्यपूर्वक पाहत आलोय आणि धनाजी येरुणकर यांची मेहनत आपण त्या ठिकाणी पाहतोय. सगळ्यात जास्त मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी राहिली आहे. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला सपोर्ट राहिला निखिलजी प्रबलकर असतील, विक्रांत शिंदे, योगेश प्रबलकर, श्रीकांत शिंदे, मारुती देवगरे, महेशजी प्रबलकर, तानाजी प्रबलकर, अविनाश उत्तेकर या सर्वांचा सपोर्ट अगदी या स्पर्धेसाठी राहिलाय. आणि दीपकजी देवगरे यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की जर संघाची उभारणी तुम्ही करताय ना तर आमच्याकडून जे सर्वतोपरी मदत तुम्हाला काय लागेल ती दिली जाईल. आणि सुरुवातीलाच अगदी टी शर्ट आणि ट्रॅक अगदी ड्रेस कोड त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप टीमला देण्यात आली आणि यापुढे देखील टीमला जे काय लागेल ना ते देण्याची ताकद या माणसाकडे. कारण की आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये हे उल्लेख करतो की या जगामध्ये पैसा आहे ना सगळ्यांकडे, ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे आणि त्यांच्यातील एक आहे दीपकजी देवगरे आणि त्यांचा देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक. सचिन मुंबईकर बॉलिंग ट्रॅक वरती वलवलं चेंडूला, परंतु धाव घ्यायची की नाही, विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. डायरेक्ट हिट झालं नाही आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. विकेट मिळाली असती, महत्वाची विकेट मिळाली असती, 22च्या स्वरूपात ही एक धाव मिळतीये. परंतु आपण सुरुवातीलाच उल्लेख केलं सचिन एक अनुभवी गोलंदाज आहे, त्यानं पहिला चेंडू सागर स्ट्राईकने टाकला होता, थोडंसं वलन घेणार तो चेंडू आणि सौरभची जर विकेट या ठिकाणी प्राप्त केली असती ना तर अर्धा डाव इथून संपला असता कोंदिवडे टीमचा. परंतु तीच विकेट त्या ठिकाणी बचावली आणि आता सौरभ देखील जसं पवनला जीवनदान दिलं ना तसं आता सौरभला जीवनदान दिलंय ते पोइंजे टीमनं. सौरभ देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याच्या बॅट मधून देखील धावा येत असताना आपण कित्येक मैदानावरती पाहिल्यात. आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच श्रीकांतजी शिंदे मेन पंचांच्या भूमिकेत, स्कोरलेग पंच निलेशजी बौड, क्रिकेटचा अगदी दांडगा अनुभव दोन्ही पंचांकडे आहे. आणि हा फटका दमदार एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा येतोय चौकार. मी या अगोदरच उल्लेख केला सुरुवातीला की सौरभचं जी विकेट त्या ठिकाणी मिळाली असती ना तर कदापि अर्धा डाव संपला असता कोंदिवडे टीमचा. परंतु आता आक्रमणाला सुरुवात केली, ही मॅच सजासजी सोडणार नाही हे देखील आम्ही सुरुवातीला उल्लेख केला कोंदिवडे संघ आणि तेच प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना त्यांनी सुरुवात केली. चौकाराच्या मदतीनं चेतन भोईर आमचे साथी गुणलेखक मित्र आम्हाला सांगतायत की 5 धावा आहेत त्या धावफलकावरती.
गोलंदाजाच्या ऍक्शन वरती आपण पाहतो आक्षेप. मी कल्पेश प्रबलकर यांना विनंती करेन की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. हा चौक टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही कांडोली टीमचा कॅप्टन बाला गायकवाड आपण विनंती असेल की आपला कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी पाठवावा. गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप कितपत खरा आहे ते दाखवण्यासाठी तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शोल्डर मधून चेंडू पॅच करतो असा आक्षेप घेतला गोलंदाजावरती सौरभ या फलंदाजानं, आणि तो निर्णय देण्यासाठी हा निर्णय कितपत खरा आहे ते दाखवण्यासाठी पंच तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये कल्पेश प्रबलकर दाखल झाले. चौकार आली. चौकाराच्या मदतीनं 5 धावा 10 फलकावरती. पहिल्या चेंडूवरती 22 स्वरूपात सिंगल मिळाली होती. सौरभला त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश जरूर आलं असतं, परंतु ती संधी गमावली. आणि हा चांगला फटका ताकदीनं खेचलाय. पुरेपूर उपयोग मित्र म्हणे ताकदीचा, आणि तदनंतर फेकून दिला जात आहे. लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे मारलेला सौरभच्या बॅट मधून हा षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 11 या धाबसंख्येवरती. 11 धावा 10 फलकावरती. 56 धावा जरूर जमवल्यात. 55 धावा पहिल्या सत्रामध्ये जरूर जमवल्यात खऱ्या अर्थानं विघ्नहर्ता पोंजे टीमनं. परंतु 56 धाबा संख्येचा पाठलाग जर करायचा आहे तर तुम्हाला आक्रमणच हा तुमचा बचाव आहे. असं म्हटलं जातं ना की युद्धामध्ये पहिल्या सरसेनापतीवरती जर तुम्ही आक्रमण केलं ना तर समोरची सेना गारद करण्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. आणि तेच क्रिकेटमध्ये देखील आहे. पहिल्या गोलंदाजावरती जर तुम्ही इथून पुढे आक्रमण केलं आणि जे आक्रमण केलं ते सातत्यपूर्वक टिकून ठेवलं तर या 56 धावा जास्त नसतील कोंदुडे टीम साठी. बॉल तयार. शरीराचा वेध चेंडू बाउन्स झालं आणि तदनंतर आपण पाहतो शोल्डरवर जाऊन त्या ठिकाणी आदळलं आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू कोणत्याही धाव्या चेंडूवरती मिळत नाहीये. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 11 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर त्याला केलं पूल आणि पूल ठरतोय सक्सेसफुल. या अगोदरचा बॉल अगदी शोल्डरचा वेध घेणारा आणि तेच ओळखलं. हाफ ट्रॅकरला पूल केला आणि पूल सक्सेसफुल. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. सौरभ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतोय. कोंदिवडे टीमची ही रन मशीन. कित्येक स्पर्धेमध्ये धावा जमवण्यामध्ये यश ज्याने प्राप्त केलंय तोच ऑन स्ट्राईक वरती सौरभ. दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत पवन गायकर त्या ठिकाणी. एक धाव जरूर या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 18 या धावसंख्येवरती. आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये पोंजे टीमच्या धावा होत्या पहिल्या 17 मध्ये, त्यात 14 आणि 4 धावा अगदी एक्स्ट्रा बनवल्यात बॅटिंग करत असताना. आता द्वितीय सत्रामध्ये कोंदिवडे टीमनं 18 धावा 10 फलकावरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. शेवटच्या आता 18 बॉल आणि 38 धावसंख्येची गरज आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी दीपकजी देवगरे यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते आपण या दोन संघादरम्यान टॉस करावं. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी येतात. चौक आणि अंबिका चौक आणि भार्गवी 11 कांट्रोली. एडीचा कॉल आणि टॉस जिंकलाय त्या ठिकाणी कांट्रोली टीमनं. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमसाठी.
जर आम्ही टीमचा खेळ बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिलाय आणि चांगल्या चांगल्या धावसंख्येचा पाठलाग त्यांनी अगदी सहजरित्या करताना आणि सौरभ सारखी रन मशीन मैदानाच्या आतमध्ये असताना कोणतंही टेन्शन कोंदिवडे संघावरती नसेल. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, डॉट बॉल या ठिकाणी येईल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय रोहित गायकर कडून. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती थांबवलं फलंदाज सौरभ या फलंदाजाला. डॉट बॉल येईल, दाब फलक स्थिरावेल ते एकूणच 22 या धावसंख्येवरती. आणि लो फुलटॉल वसूल, बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी बिग 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 हिट, षटकार. बरसतोय सौरभ मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 15 आणि 28 धावसंख्येची गरज. धावसंख्या देखील 28. विक्रांतजी शिंदे यांचं या ठिकाणी शुभागमन. वरोसे टीमचे ते कोच आहेत आणि मार्गदर्शक आहेत, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शुक्रवारी त्यांचा पहिलीच मॅच आपण वरोसे 40+ आणि त्यांच्या विरोधात वारत हा संघ पाहायला मिळेल. यावेळेस देखील डॉट बॉल येईल, एक तेरी तो एक मरी. पहिला चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथा चेंडू डॉट टाकतोय गोलंदाज पवन. डॉट चेंडू थोडस बॅकफूट वरती ढकलतील कोंदिवडे टीमला, परंतु फारसा फरक पडणार नाही. सर सलाम तो पगडी 50. सौरभ जर मैदानाच्या आतमध्ये असेल तर धावा येणार आणि आज चांगला फटका. आणि या चौकाराच्या मदतीनं दरम्यान सीमारेषा क्लिअर केली या चेंडूने आणि 4 धाबांसाठी ठोकलेला आज चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते 32 या धावसंख्येवरती. 13 चेंडू आणि आता 24 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 56 धावा पुरेशा होत्या वाचवण्यासाठी. चांगली गोलंदाजी जर झाली असती ना तर या मॅच मध्ये या धावा वाचवणं जास्त अवघड नव्हतं, परंतु अजूनही काही घडलं नाही. परंतु हा फटका दमदार पुन्हा एकदा सौरभच्या बॅट मधून होतोय. हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. चेतन, या मॅच मध्ये तू चित्र पाहिले असेल, 12 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. अजूनही ही मॅच कोणी जिंकलं नाही, अजूनही या मॅच मध्ये कोण हरला नाही. नाही कोंदिवडे संघ जिंकला की नाही त्यांच्या विरोधात खेळत असताना विघ्नहर्ता पोंजे संघ या मॅच मध्ये हरला. जरी या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 18 ची गरज आहे ना, एकात 2 मोठे झटके, एकात 2 विकेट, एकात 2 निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देतील ते पोंजे टीमला. परंतु जर एकात 2 चेंडूवरती एकात 2 मोठे फटके जर आले ना तर धावसंख्येचं पाठलाग अगदी सोपंच आहे ते कोंदिवडे टीमला. आम्ही या अगोदर उल्लेख केला की 56 धावा आहेत, 56 धावा आहेत. सुरुवातीलाच सौरभची रनआउटची विकेट त्या ठिकाणी सोडली आणि तो सौरभ आम्ही उल्लेख केला की तो रन मशीन आहे कोंदिवडे टीमची आणि तो डोकेदुखी ठरेल तो प्रतिस्पर्धी पोंजे टीमला, आणि तेच घडलं. सौरभनं आक्रमण केलं, चांगलं आक्रमण केलं. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं, 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या आणि चांगली कामगिरी तो सध्याच्या घडीला संघासाठी करतोय. 11 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग तो संघासाठी खेळतोय. मारुती दोगरे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बाउंड्री लाईनचा ताबा त्यांनी घेतलाय. सीमारेषा लगत ते उभे आहेत. चेंडू कोणत्याही दिशेने जाऊ द्यात त्या ठिकाणी चेंडू देण्याची पूर्तता त्यांच्या माध्यमातून केली जाईल. सगळे स्वयंसेवक आपण समोरच्या दिशेमध्ये पाहिलं, ज्या ठिकाणी कॅमेरा तिथे महेंद्र पार्टे असतील, त्यानंतर शिवाजी प्रबलकर असतील, धनाजी येरुलकर असतील, शुभम धामापूरकर, विराज प्रबलकर, हे सगळे समोरच्या दिशेमध्ये उभे आहेत. यावेळेस फटका बसला हवेमध्ये, झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. धाव मिळेल 1 आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 39 या धावसंख्येवरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक असेल ते 11 आणि 17 धावसंख्येची गरज आहे. सुजित या मॅच मध्ये चित्र पालटवू शकतो असा हा गोलंदाज आहे सुजित, ज्याने कित्येक मैदानावरती जादू गोलंदाजी केली आहे पोंजे टीम साठी. आणि सुजितची गोलंदाजी जर इथे चालली ना तर या मॅच मध्ये पोंजे टीम 100% कमबॅक करू शकेल. एक जादुई गोलंदाज आहे सुजित आणि त्याच्यावरती आता पूर्णपणे दारोमदार. फटका यावेळेस बसलाय, झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं बंड्यानं आणि महत्वाची विकेट फलंदाज सौरभ या चेंडूवरती होईल बाद.
शेवटचे आता 10 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. महत्वाची विकेट सौरभची गमावली. आता नवीन फलंदाज बावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या आता 10 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. आम्ही या अगोदरच्या बॉलवरतीच उल्लेख केला होता, जर सुजितनं इथून गुड कमबॅक केलं तर पोंजे संघ मैदानाच्या आतमध्ये कायम त्यांचा पगडा भारी ठेवेल. व्हेरी चांगली गोलंदाजी टप्पा अचूक होता आणि तदनंतर अगदी डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतं. बावेश स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवतो. खडे पटका त्याला खिचायचा होता. स्वतःवरती आत्मविश्वास त्याचा आपण प्रचंड पाहिला आणि त्या कारणास्तली हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. सुजित जादुई गोलंदाजी त्याची आपण कित्येक मैदानावरती करतो. हा खराब बॉल आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. थोडस मी तर म्हणेन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता सुजितनं या चेंडूवरती आणि त्या कारणास्तव हा चेंडू लो फुल टॉस 10 फलक त्या ठिकाणी जाऊन पोहोचलते. 45 या धावसंख्येवरती शेवटच्या आता 8 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. एक चेंडू चांगला टाकायचा होता सुजितला, परंतु त्याच चांगल्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं ते फलंदाज बावेश या फलंदाजाला आणि त्याच्या बॅट मधून आलेला षटकार. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे या ठिकाणी आहेत. लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. कल्पेश प्रबलकर यांना विनंती असेल गोलंदाजावरती घेतलेला आक्षेप. शेवटच्या आता 8 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 11 धावा. हा चेक केला जाईल. आक्षेप घेतला गोलंदाजावरती आणि या ठिकाणी कल्पेश प्रबलकर आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करत आहेत. शेवटचे 8 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. चांगला चेंडू पुरेपूर उपयोग केला खांद्याचा सुजितनं. शेवटच्या आता 7 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. सुजित स्वतःवरती नाखुश असेल की या अगोदरच्या चेंडूवरती मी जो काही आगला वेगळा करण्याचा प्रयत्न केला ना तो थोडासा अंगलट आला की काय, परंतु अजूनही काही घडलं नाही. शेवटचे 7 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. आणि पुन्हा एकदा शरीराचा वेग आणि पंचांनी बोट उंच गेला. पंचांनी बोट उंच केला आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा या मैदानावरती. 6 चेंडू मध्ये 5 धावा देखील वाचल्यात सरपंच चषकामध्ये आणि 6 चेंडू मध्ये 8 धावा देखील याच मैदानावरती वाचल्यात. 12 बॉल मध्ये 11 धावा देखील याच मैदानावरती वाचवल्यात इसंबे टीमनं वरोसे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. म्हणजे हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती तुम्ही किती धावा वाचवू शकता, किती धावांचं संरक्षण तुम्ही या मैदानावरती करू शकता. 6 चेंडू मध्ये 11 धावा जास्त आहेत. जर 12 बॉल मध्ये 11 धावा इसंबे संघ वाचवू शकतो तर 6 चेंडू मध्ये 11 धावा का वाचवू शकत नाही पोंजे संघ. परंतु 6 चेंडू मध्ये 24 मध्ये करायचे होते 56 आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं ना जर 18 बॉल मध्ये 45 धावा करू शकतो कोंदिवडे संघ तर 6 मध्ये 11 हे अगदी सोपं आव्हान असेल ते कोंदिवडे टीम साठी. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. आमचे नागोरी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. जहाना पोचे अघोरी वाहा पोचे नागोरी यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत. संपूर्ण सीझन भर आमच्यासाठी त्यांनी मायदेशी मट्टा, लस्सी, कॉफी, चहा तुम्ही कितीही पिया ते आमच्यासाठी त्यांच्या माध्यमातून फ्री अनाउन्समेंट करण्यात आली आहे. कारण की क्रिकेटमध्ये नागोरी यांना ते असे म्हणतात, आम्ही म्हणत नाही, नागोरी यांना जर पुढे कोणी नेलं असतील ना
तर आम्ही समालोचक मित्र आहेत आणि त्यांचं भरपूर चांगलं प्रेम प्रत्येक समालोचकावरती आहे आणि ते नागोरी यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थोड्याच वेळात त्यांची शेर शायरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नागोरी मोस्ट वेलकम वरसाई वरोसे चषक 2025 मध्ये. चला मॅच कडे बोलूयात. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 11. पहिलाच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पवन त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. शेवटच्या आता 5 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षण देखील तितक्या ताकदीचं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटच्या आता 4 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतात. एक एक धाव महत्वाची आहे. सलामीला गेलेला फलंदाज सागर अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि सागरनं जर इथून पुढे प्रयत्न चालू केले ना तर येणाऱ्या 4 बॉल मध्ये 9 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. परंतु गोलंदाजी चांगल्या दर्जाची करतोय विनायक हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असताना. डावकुऱ्या आताचा गोलंदाज. काय घडलं काय मनस्थिती थोडीशी बिघडवणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि यष्टीरक्षक राजेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांचं माइंड थोडंसं ना छलबिचल झालंय. कोणत्या एंडला फेकी करायची होती, कोणत्या एंडला चेंडू थांबवायचा होता आणि त्याच प्रयत्नात ते होते. शेवटचे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज आणि चांगला स्टॉप दिला त्या ठिकाणी. ची 1 धाव मिळेल आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल फलंदाज विकी. शेवटच्या आता 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. पण स्ट्राईक दोन्ही एंडनं सोडायलाच हवी ना. स्ट्राईक चेंज आहे. ओके एका एंडला थांबून आपण स्ट्राईक रोटेट करू शकतो ना. दोन चेंडूने आता 7 धावसंख्येची गरज आहे. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. दोन बॉल 7 धावसंख्येची गरज. आता 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. डावकुरा त्याच्या गोलंदाजाची ऍक्शन आहे ना ती थोडीशी आगली वेगळी आणि त्याच्या विरोधात मोठे फटके मारणं थोडंसं कठीण झालं. चेंडूला ओळखणं, चेंडूची ऍक्शन आणि त्यानंतर त्याचा वेग, अचूक टप्पा आपण त्या ठिकाणी पाहिला आणि शेवटचा आता 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. शेवटचे आलेले 2 षटकार आम्ही या अगोदर देखील उल्लेख केलं की सचिन मुंबईकरचे 2 षटकार आहेत ना ते 2 षटकार त्यातला 1 षटकार जिव्हारी लागेल आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज सामना अगदी सोपा होता. बॅटिंग करत असताना कोंडुडे टीमला द्वितीय सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 मध्ये 18 करायच्या होत्या. परंतु तदनंतर सुजितचं टर्निंग पॉइंटला यू टर्न देणारं षटक आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांनी टर्न केलं या मॅचला. शेवटचा 1 बॉल जोरदार टाळ्या होऊ द्या या मॅचसाठी आणि हा चेंडू या ठिकाणी येतोय डॉट बॉल. पंचांचा कोणताही इशारा नाही म्हणजे हा सामना जिंकलाय तो विघ्नहर्ता पुंजे टीमनं.
सामना सोपा होता, सामना जिंकायला हवा होता असं प्रत्येकाला वाटतं, कारण की आम्ही समालोचक आहेत. जरी कोंदिवडे संघाने हा सामना जिंकला तरी आमच्यासाठी चांगलं होतं, जरी हा सामना पुंजे टीमने जिंकलाय तरी आमच्यासाठी तितकंच चांगलं आहे, कारण की दोन्ही संघांनी आम्हाला कोऑपरेट केलं. आजच्या दिवसामध्ये ना रुपेशजी प्रबलकर, दीपकजी देवगुरे आपण पाहिलं ना, सुरुवातीला अक्कुलवाडी संघ या स्पर्धेला पहिली मॅच खेळण्यासाठी येणार होता, परंतु ऐनवेळी मी प्रत्येक टीमला हे सांगेन, कोंदिवडे टीमचे